जे शिकवते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला एक्झाम इझी जाईल. तर थोडंसं मला पण सपोर्ट करायचं तुम्ही. ओके, सगळ्यांनीच कॅन आय रीड असं टाकायचं नाही. ओके, मॅडम जास्त रीड करायला देत नाही, याचा अर्थ मॅमला काहीतरी तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे, काहीतरी तुम्हाला मिनिंगफुली त्याचा मिनिंग सांगायचा आहे. काही गोष्टी असतात, काही गोष्टींच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्यात, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर आता बघा, पार्थने वाचलं होतं की अल्फाबेट देअर आर टोटल 26 लेटर इन इंग्लिश. 26 हे टोटल लेटर्स आहेत आपले. त्याच्यामध्ये 21 आर द कॉन्सोनंट. मी फर्स्ट जेव्हा स्टार्ट केलं तेव्हाच तुम्हाला सांगितलंय क्लासमध्ये. ओके, त्याच्यानंतर 5 आर ओवेल्स. 5 काय आहेत आपले ओवेल्स. तर ओवेल्स काय आहेत, A E I O U हे आपले ओवेल्स आहेत. आणि बाकीचे जे आहेत ते आपले काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. आणि जरी ते कॅपिटल असू दे किंवा स्मॉल असू दे, आपले ओवेल्स तेच राहणार आहेत आणि कॉन्सोनंट ही तेच राहणार आहेत. ओके, सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आणि स्क्रीन दिसत असेल तर येस टाईप करा बाळांनो. ओके, मी घेत जाईल आणि तुम्ही नंतर म्हणाल की मॅम स्क्रीन दिसत नाहीये. हा, त्याच्यानंतर बघा, अ वर्ड वर्ड कॉम्प्रोमाइजेस ऑफ वन ऑर मोर दॅन वन लेटर. म्हणजे एक वर्ड काय असतो, कसं बनलेला असतो, वन ऑर मोर दॅन वन लेटर. ओके, वर्ड कधी तयार होतो सांगा बाळांनो. कमीत कमी आपल्याला टू लेटर तर पाहिजेच ना वर्ड कम्प्लीट करायला. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा, फर्स्ट काय दिलंय, स्कूल दिलंय. स्कूल मध्ये किती आहेत, 6 लेटर वर्ड. हा काय झाला, 6 लेटर वर्ड. त्याच्यानंतर बॉय दिलाय, तो किती आहे, 3 लेटर वर्ड. ओके, सेंटेन्स. आता त्याच्यात काय दिलंय, मेनी वर्ड्स कम टुगेदर टू फॉर्म अ सेंटेन्स. ओके, मेनी वर्ड्स कम्स टुगेदर टू फॉर्म अ सेंटेन्स कंटेन्स डिफरंट टाइप ऑफ वर्ड्स. आता बघा, जेव्हा खूप सारे वर्ड्स एकत्र येतात तर तेव्हा काय फॉर्म होईल, सेंटेन्स फॉर्म होईल. ओके, आणि म्हणजे खूप सारे वर्ड्स जर तयार आले तर ते सेंटेन्स तयार होईल, पण तो मिनिंगफुल असेल नाही असेल ते आपल्याला सेंटेन्स बघून ठरवायचं आहे. आणि सेंटेन्स कंटेन्स डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड्स. त्या सेंटेन्स मध्ये काय असतात, डिफरंट टाइप म्हणजे प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे त्याच्यामध्ये वर्ड्स असतात. आता तुम्हाला दॅट इज एक्झाम्पल काय दिले, मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. ओके, तर इथे बघा सगळं तुम्हाला दिलंय. मुंबई म्हणजे काय, नाऊन झालं. इज वर्ब झालं. द कॅपिटल ऍडजेक्टिव्ह झालं. सिटी ऑफ, सिटी काय झालं, सॉरी सिटी ऑफ, ओके, सिटी नाऊन मध्ये येऊ शकतं. आणि महाराष्ट्र नाऊन. तर हे तुम्हाला आता गरज नाही नाऊन वर्ब काय आहे ते. फक्त इथे बघा की किती वर्ड्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 7 वर्ड्स आहेत. पण त्याच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार झाला ना. तर जेव्हा मेनी वर्ड्स म्हणजे खूप सारे वर्ड्स एकत्र येतात तर तेव्हा काय होतो, सेंटेन्स फॉर्म होतो. ओके, ओके, आता आपण क्वेश्चन घेऊयात. आता इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना क्लिअर आहे, सगळ्यांना समजतंय. वेअर इज यशोधन, काय म्हणतो यशोधन. यशोधन काय बोलायचं बाळा तुला, युअर व्हॉइस इज मॅम तुमचा आवाज कमी जास्त होतोय. ब्रेकिंग म्हणायचं. मग मला ब्रिलियंटिंग काय लिहिलं, मला तेच कळलं नाही, म्हटलं काय लिहिलंय यशोधन. यशोधन, येस मॅम. तेच, मी तेच म्हटलं ब्रिलियंटिंग काय लिहिलं नेमकं मलाच कळेना झालं. म्हणून मी तुला अनम्यूट करून विचारावं म्हटलं. सगळ्यांना आवाज येतोय का बाळांनो माझा क्लिअर, की ब्रेकच होतोय. आय एम ऑडिएबल गाईज, येस ऑर नो. ओके, आता बघा इथे काय म्हणतंय, फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड अरेंजिंग द लेटर NAGMO. Form a meaningful word by taking fourth and fifth letter of this word and select the antonym of these two-letter word from the alternatives given.
आता बघा तुम्हाला काय दिलंय, 5 लेटर दिलेले आहेत. 5 लेटर पासून तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचे बाळांनो. आणि मिनिंगफुल वर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामधला 4th आणि 5th लेटर जो येतो तो घ्यायचा आहे. त्याच्यापासून एक वर्ड तयार होतो आणि तो वर्ड तयार झाल्यानंतर त्याचा अँटोनिम काय येतो ते मला सांगायचं आहे. ओके, विच ऑप्शन इज करेक्ट? अवधूत मराठे, अनम्यूट करायचंय. अवधूत मराठे. येस मॅम. हा, कळाला क्वेश्चन? मॅम नाही कळालं. नाही कळाला क्वेश्चन? अवधूत, हे बघ बाळा, मॅम नाही. 5 लेटर दिले, डिफरंट लेटर दिलेले आहेत 5. ओके, MAGNO. ओके, आणि त्याच्यापासून तुला काय करायचंय, मिनिंगफुल वर्ड तयार करायचंय. वर्ड तयार केल्यानंतर जे वर्ड तयार होईल तुझा, ओके, तर त्याच्यात 4th आणि 5th लेटरला, 4th आणि 5th जो प्लेस आहे तुझा, तिथे जे लेटर येतं ते लेटर तुला घ्यायचं आहे. ओके, घेतल्यानंतर तुझा मिनिंगफुल एखादा वर्ड तयार होईल. ओके, 2 लेटर, आणि 2 लेटर वर्ड तयार झाल्यानंतर त्याचा तुला अँटोनिम सांगायचा आहे. अँटोनिम मीन्स ऑपोजिट वर्ड. क्लिअर आहे? आता मला आराधना सांगेल की काय आन्सर येईल. ओके आराधना, आता कॅमेरा मी इकडे तिकडे करते, मग उठते, मग एका जागी बसते. ओके आराधना, वेअर इज आराधना? आराधना, व्हिडिओ ऑन आणि अनम्यूट व्हायचं बघा. येस मॅम. व्हॉट इज द आन्सर? हॅलो. Hello, what is the answer, Aradhana, for first question? फर्स्ट. फर्स्ट. मॅम फर्स्ट. First answer येतं. Is it correct? हो. कसं सांग बरं हो मला, मॅम. एक्सप्लेन करून सांगायचं मला. एक्सप्लेन करून मॅम सांगायचं. आपल्याला फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड आपल्याला काही लेटर्स दिलेले तर हा, त्याचा मिनिंगफुल वर्ड बनवायचा. ओके, बनवला. मग काय तो झाला वर्ड तयार? बनता मँगो. मँगो बनला. आणि मँगो मँगो मधलं काय केली तू? 4th आणि 5th लेटर घेतली. आणि त्याची हा, तर मग मग 4th आणि 5th लेटर घेतल्यानंतर काय गो झाला? गो झाला. गो झाला म्हणून मी काय केलं, गो. फर्स्ट ऑप्शन चूज केला. पण बाळा, फर्स्ट ऑप्शन चूज करताना तू हे वाचायला पाहिजे होती ना, की मॅम बाबा तिथे जेव्हा 2 सॉरी लेटर सॉरी वर्ड तयार होतो तर त्याला मला काय सांगितलंय, पण अँटोनिम सांगायचं सांगितलंय. तर तिथे काय येईल? कम. थर्ड आहे हे थर्ड ऑप्शन तुमचा करेक्ट येईल. गो. ओके, येस. क्लिअर आहे सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. गाइस, लॉजिकल थिंकिंग. Which word, 1 minute, which word will be second if we arrange the following words alphabetically? जर आता हे ऑप्शन मध्ये तुम्हाला 4 वर्ड दिलेले आहेत, जर ते तुम्ही अल्फाबेटिकली लावले तर तुम्हाला सांगायचंय की कोणता वर्ड हा सेकंड येईल अरेंजमेंट केल्यानंतर अल्फाबेटिकली. खूप सोपे क्वेश्चन आहेत बाळांनो. व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन्स. आता बघा, फर्स्ट पॅरेट येतं, त्याच्यानंतर पिकॉक येतं, त्याच्यानंतर पेग्विन,
आणि त्याच्यानंतर पिकल. त्यामुळं तुमचा पिकॉक हा फर्स्ट ऑप्शन करेक्ट यायला हवा सगळ्यांचा. येतोय का बघा? येस. ओके. स्पृहा, अनन्या, अर्चित, दुर्वा, स्पृहा, आरव. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. करेक्ट आन्सर बेटा. आणि जसं ह्या मुलांचे आन्सर येतात ना तसे सगळ्यांचे पाहिजेत. मला चॅटबॉक्स मध्ये काही वेळेस एवढ्याच मुलांचे आन्सर दिसतात ज्यांचे मी आता नावं घेतले. ओके. सरू फांडे, व्हेरी नाईस बेटा. थर्ड. वन मिनिट. नो. यशोधन, येस बाय. म्यूट करायचंय. येस दुर्वा, मॅम. दुर्वा अनम्यूट करायचं आणि रेडी करायचं बा. दुर्वा. येस मॅम. गुड येस मॅम. इव्हनिंग दुर्वा. गुड इव्हनिंग मिस. ओके चला रीड करा. Question number 3. हम्म. Max consents in doing good to others, still in doing harm to others. In this sentence, how many words having 5 letters each are more or less than the words having 2 letters each? आता काय म्हणताय एक तुम्हाला आता बघा मी तुम्हाला इथे एडिट करून दाखवतेय. सगळ्यांनी इथे लक्ष पाहिजे. सगळ्यांचं आन्सर हे करेक्ट आलं पाहिजे. हा खूप इझी क्वेश्चन आहे हा पण. ओके. आता बघा हे जे दिसतंय ओके इथून वर्ड स्टार्ट होतोय आपला आणि सेंटेन्स इथून स्टार्ट होतोय आणि इथे संपतोय. ओके अदर्स पाशी. तर तुम्हाला इथे काय सांगितलंय इन दीज सेंटेन्सेस हाऊ मेनी वर्ड्स हॅव्हिंग 5 लेटर्स. ओके each. वन मिनिट हा. आता इथे काय म्हणतंय हाऊ मेनी वर्ड्स हॅव्हिंग 5 लेटर्स each are more or less than the words having 2 letters. म्हणजे जे 2 लेटर्सनी वर्ड तयार झालेले आहेत आणि जे 5 लेटर्सनी वर्ड तयार झालेले आहेत तर त्याच्यामध्ये 5 लेटर्स हे मोर किंवा मोर आहेत की लेस आहेत 2 लेटर्स पेक्षा हे विचारले. लक्षात घ्या हा क्वेश्चन नीट लक्षात घ्या. 2 लेटर्स हे मोर ऑर लेस नाही विचारलं इथं. 5 लेटर्स हे मोर ऑर लेस दॅन ऍज कम्पेअर टू 2 लेटर्स. ओके त्याच्यामुळे आन्सर खूप बारकाईने विचार करा. याच्यासाठी मी म्हटलं की लॉजिकल थिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय 5 लेटर्सने जो वर्ड तयार झालाय ते वन साइडला काढा. 2 लेटर्सने जे वर्ड तयार झाले ते वन साइडला काढा. काउंट करा. काउंट केल्यानंतर 5 लेटर वर्ड हे 2 लेटर वर्ड पेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहेत हे सांगायचं तुम्हाला. ओके आता बघा आपला ऑप्शन काय येईल मग ऑप्शन नंबर 2. कारण 5 लेटर वर्ड कोणकोणते तयार होतात मेरिट डुईंग आणि डुईंग. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांचे येत आहेत का बघा 3 वर्ड झाले आणि 2 लेटर वर्ड्स मध्ये काय येतं इन टू इन टू हे काय झाले 4 वर्ड. तर आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की 5 लेटर जे वर्ड आहेत ते 2 लेटर पेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहेत. तर काय येईल 5 लेटर वर्ड हे लेस बाय 1 दॅन द 2 लेटर वर्ड्स. क्लिअर आहे का? यस और नो? खूप इझी क्वेश्चन आहे. डोकं लावायची गरज आहे फक्त बाकी काहीच नाही. समृद्धी आणि यशोधन काय डाऊट असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाका बाळांनो. समृद्धी यशोधन काय डाऊट आहे ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. ओके तोपर्यंत आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात.
मेक अ मिनिंगफुल वर्ड टेकिंग द सेकंड लेटर ऑफ द गिवन वर्ड्स. आता तुम्हाला काय करायचंय, गिवन जे दिलेले आहेत 5 वर्ड दिलेले आहेत ना, त्याच्यामधलं प्रत्येकाचं सेकंड लेटर घ्यायचं, सेकंड लेटर. आता प्ले म्हटलं तर प्ले मधलं यल येईल सेकंड, आय व्ही वाय मध्ये व्ही येईल, हेन्स मध्ये ई येईल, स्कोर मध्ये सी येईल, पियर मध्ये ई येईल आणि फ्रॉग मध्ये आर येईल. फ्रॉम द मिनिंगफुल वर्ड which letter will be at the third place from right. राईट कडून आपला थर्ड प्लेसला काय येईल आन्सर ते सांगायचंय. ओके. आपल्याला काय करायचं ते Read लेटर the answer. घ्यायचंय. ओके. त्याच्यातलं प्रत्येक जे किती आहेत 1 2 3 4 5 6 वर्ड मधलं प्रत्येकाचं सेकंड लेटर घ्यायचंय. सेकंड लेटर घेतल्यानंतर त्याचं एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. आणि वर्ड तयार केल्यानंतर तुमचा जो राईट हँड आहे ना, राईट हँड, त्या राईट हँड कडून थर्ड प्लेसला कोणतं अल्फाबेट किंवा कोणतं लेटर येतं ते ते तुमचं ऑप्शन करेक्ट असेल. ओके. ते तुमच्या ऑप्शन मध्ये आन्सर आलेलं असेल आणि ते करेक्ट असेल. ओके. यशोधन, आपल्याला तिथं मोर बाय किंवा लेस बाय विचारलंय. तर मोर बाय तर ऑप्शन येणार नाही कारण 5 लेटरचं विचारलंय. त्यामुळे लेस बाय 1 हा ऑप्शन येईल. कारण 5 वर्ड्स हे कमी आहेत आणि 2 लेटर वर्ड्स हे जास्त आहेत. ओके. हा, चला कोणता मिनिंगफुल वर्ड तयार होतो? Clever. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लेवर? हुशार. कोणतं राईट ला आन्सर येतं थर्ड? Second one. सगळ्यांचं आलंय आन्सर? सगळ्यांना कळाला का क्वेश्चन बाळांनो? ओके, आलंय सगळ्यांचं ही. आणि क्लिवर आपला असा वर्ड तयार होतो, क्लेवर असा वर्ड होत नाही तयार. कोणाचं झालं क्लेवर वर्ड तयार सांगायचं मला. आता कोण आन्सर केलं मला? मीच नाही केलं. हा, दुर्वा. क्लीवर, CLE AVER असा वर्ड येतोय. ओके. मीच परत सांगा. लिव्हर. लिव्हर कसं आलं तुमचं? हो, लिव्हर कसं आलं तुमचं? मला समजलं नाही लिव्हर. लिव्हर नाही बाळा, क्लेवर म्हणजे क्लेवरच आलं माझं. हा, ओके. मग मी पण फ्लेवरच बोललेली. ओके, क्लेवरच बोललेली का तू? हो. ओके, 1 मिनिट मीच बघते. CLE, हा बरोबर आहे, क्लेवर. क्लेवर हा तुमचा वर्ड येईल. ओके. येस. CLEVER. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? दुर्वा समजलं ना? येस मॅम. क्वेश्चन नंबर 5. स्पृहा, रीड करायचं बघा. Give me the strength lightly to bear my joys and sorrows. In the statement, how many times vowels have occurred? 13. हा, आता हे जे तुम्हाला सेंटेन्स दिले ते कुठपर्यंत आहे? सॉरस पर्यंत. गिव्ह पासून जे स्टार्ट होते ते सॉरस पर्यंत तुमचं सेंटेन्स आहे. ओके. तर तुम्हाला काय करायचंय, ओवेल्स. ओवेल्स काय असतं हे तुम्ही मगाशी सांगितले मला. तर त्या Yes. गिव्ह पासून जे सॉरस पर्यंत किती ओवेल्स आलेत ते तुम्हाला काउंट करायचंय आणि 13. ते ऑप्शन मध्ये सांगायचं आहे. 13, ma'am. इतके लवकर झाले पण क्वेश्चन रीड केले केले निघाले. Actually, ma'am, मी आधी सॉल्व केलं. तर मी तर हा क्वेश्चन आता दाखवला ना. मॅम म्हणजे मी असं जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा सॉल्व केलं, म्हणून मी ओके. क्वेश्चन वाचला आणि
13. Okay. 13 is the correct answer. Okay. Yes. समृद्धी बाळा, याच्यातले आपल्याला जे सेंटेन्स दिलेले, 6 वर्ड दिलेले आहेत ना बाळा, त्याचं प्रत्येकाचं सेकंड लेटर घ्यायचंय. सेकंड लेटर घेतल्यानंतर आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे, आणि वर्ड तयार केल्यानंतर तुझा जो राईट हँड आहे, तुझा जो उजवा हात आहे, त्याच्याकडून थर्ड प्लेसला जे लेटर येतं ते तुझं ऑप्शन असणार आहे. आणि जेव्हा क्वेश्चन चालू असतो ना, तेव्हा इकडे लक्ष द्या बाळांनो, कारण मी खूप वेळेस एक क्वेश्चन तुम्हाला 5-5 वेळेस मी समजावून सांगते, कमीत कमी. चला आता क्वेश्चन मॅम 6. काय बोलली बाळा? मॅम ऍक्च्युली हा लेसन ऑलरेडी झालता, म्हणजे डुअर्स डायरेक्टेड झालतं. ओके. हा, मला पण वाटतं हे झालेलं आहे. मी तुमचाच क्लास घेतला होता का? मॅम तुम्ही नव्हता, भावना मॅम होत्या त्या. त्यांनी हे फक्त डुअर्स डायरेक्टेड घेतलं होतं पूर्ण. ओके. हा, पण मी पण घेतलंय, कोणत्या तरी क्लासला घेतलेला आहे, पण मला आता लक्षात येत नाही. पण मला पण वाटतं हे सिरीज झाली आहे. सिरीज अजून काही घेतलं ना कोणी पण, सिरीज राहिलंय. ओके. सिद्धी बिडवे, अनम्यूट करायचे बाळा. इन द गिवन अल्फाबेटिकल series, which letters are repeated same number of times? आता काय म्हणते सिद्धी, इथे लक्ष द्यायचं. इथे एक सिरीज दिली तुम्हाला. ओके. सिद्धी, तू बाहेर आहे का बाळा? हो मम्मी, वरी आलेली आहे, नेट कनेक्शन येत नव्हतं. ओके. तर हे जी तुम्हाला खाली सिरीज दिसते, ओके, क्वेश्चनच्या खाली तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे. त्या सिरीज मध्ये काही खूप सारे अल्फा लेटर काय झालेले आहे, रिपीट झालेले आहेत. पण तुम्हाला काय काढायचंय, सेम नंबर ऑफ टाइम रिपीट झालेत लेटर. म्हणजे ए 3 वेळेस आले तर बी पण 3 वेळेस आले का, किंवा सी 3 वेळेस आले तर ए पण 3 वेळेस आले, किंवा डी 3 वेळेस आले. असं सेम टाइम जे नंबर आलाय ते तुम्हाला काढायचं आहे, आणि त्याचा आन्सर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेले आहेत ऑप्शन. तर कोणते लेटर सेम टाइम सेम आलेले आहेत ते सांगायचं. ओके. मॅम, जे आले नाही ते सांगायचे का ते आले ते सांगायचे? जे आलेत ते सांगायचे. जे सेम टाइम, म्हणजे समज आता ए 3 टाइम आले किंवा ए 4 टाइम आले, तर बी पण 4 टाइम असलं पाहिजे, असं सांगायचं. ओके. ओके, 1 2 3 4 1 2 3 4 5. आणि बाळांनो, मला सगळ्यांना तुम्हाला एक मॅम विचारायचं मॅम होतं. आपला उद्या क्लास 5 to 6 असा राहणार आहे. ओके. 5 PM to 6 PM. ओके. आणि सगळ्यांनी उद्याचा क्लास करायचा आहे. आपण एक्स्ट्रा क्लास याचसाठी घेतोय की तुम्हाला सिलेबस तुमचा कव्हर व्हावा आणि तुम्हाला एक्झाम इझी जाईल. ओके. तर सगळ्यांनी 5 to 6 ला जॉईन करायचं आहे. 2 3 4. मॅम, ऑप्शन नंबर 1 एडी. करेक्ट ऑप्शन. व्हेरी नाईस बेटा सिद्धी. थँक्यू मॅम. हा. How many total vowels are there in the given sentence? Rupa gave letter to Ram. आता रुपा गेव लेटर टू राम हे सेंटेन्स आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ओव्हल्स किती आहेत ते सांगायचंय. क्विक फास्ट गाईज. सिया, आन्सर सांगायचं बाळा. सिया. सिया, अनम्यूट कर सिया. येस मॅम. हा, आन्सर काय येईल बाळा? हाऊ मेनी टोटल ओव्हल्स? मिस 5. 5 ओव्हल्स. 1 2 3 4 5 6 7 8. मला तर 8 दिसत आहेत सिया. येस मिस 8. सॉरी मिस, मी फक्त थोडेसेच यूज केले. असं कसं चालेल थोडे यूज करून? सॉरी, चुकून झालं. ओके बेटा, लक्ष पाहिजे. ओके. करेक्ट आहे. Sorry. थर्ड ऑप्शन 8 ओव्हल येतात. ओके. टोटल ओव्हल्स. मी जस्ट मम्मीला विचारत टाइम येईल का तो 5 to 6. सॉरी मॅम.
नो प्रॉब्लेम बेटा. बट मी तुला म्हणजे आलं माझ्या लक्षात म्हणून मी तुला अनम्यूट केलं. ओके, पण लक्ष पाहिजे. ओके. Yes, ma'am. सर्वज्ञ दारुण दारुणस्कर. ओके, अनम्यूट करायचं सर्वज्ञ. Yes, ma'am. हा, रीड कर बाळा. Total, how many vowels are there in the word? Below, hard, handkerchief. काय आहे मॅम? हँकरचिप. हँकरचिप. आपण तिथं Handkerchief. डी ला आपण सायलेंट करतो. ओके. हँकरचिपचा अर्थ काय? डी ला आपण शांत करतोय. हँकरचिपचा मिनिंग माहितीये बाळा? नाही. कोणाकोणाला माहिती आहे हँकरचिपचा मिनिंग? रुमाल. येस बेटा, करेक्ट. हा, तर ह्या हँकरचिप मध्ये हाऊ मेनी ओव्हल्स आर देअर असं विचारलं. किती ओव्हल्स आलेले आहेत? ओके. ओके. सर्वांनी आन्सर पुट करायचंय, बाकीच्यांनी पण आन्सर पुट करायचंय. ओके. 1 मिनिट. हा, समृद्धी बाळा, काही प्रॉब्लेम आहे का? समृद्धी, अनम्यूट कर बेटा. समृद्धी, आवाज येतोय माझा? हो. हा, काही प्रॉब्लेम आहे का बाळा? नाही मॅम, ते आता कनेक्टिंग करते फोन त्याच्यामुळे. ओके ओके, मला वाटलं तुला आवाज येत नाहीये काही. हा, तर आन्सर काय येईल याचं समृद्धी? सेकंड ऑप्शन 4. ओके, करेक्ट ऑप्शन. सगळ्यांचं हे आलंय का बघा? हा, समृद्धी, क्वेश्चन 9 रीड करायचं फास्ट. 8 9. A C P B C P B C A सिरीज P नाही M वाचली तरी A. चालेल बाळा. In the letter series above, how many times does C come just before A and P come सी just कम्स अप after A? ए. आता या सिरीज मध्ये तुम्हाला एवढंच घ्यायचंय की ए च्या आधी सी आलं पाहिजे आणि ए च्या नंतर सॉरी हा, ए च्या आधी सी आलं पाहिजे आणि ए च्या नंतर पी आलं पाहिजे. ओके. CAP हे जिथं जिथं दिसतं तिथं अंडरलाईन करा आणि मला आन्सर सांगा. CAP कंटिन्युअस दिसायला हवं. Ma'am, 4 times. कुठे कुठे येतं बाळा, सांग बरं. मॅम, हे CAP इथे बी नंतर CAP, देन पुढे पुन्हा इकडे CAP, खाली 1 मिनिट. हा, 1 CAP. मिनिट बाळा. हो. एक मिनिट, मी काउंट करते. हा, हो. CAP1, CAP2 आणि CAP. बाळा, 3 टाइम येतो ना? हा मॅम, 3 टाइम. हा, आन्सर काय येईल मग? सेकंड ऑप्शन. ओके. येस. हा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10. समृद्धी म्यूट करायचं बाळा. कनिष्का अनम्यूट करायचं. Yes, हा, ma'am. Good evening. आता गुड इव्हनिंग बेटा. आता बघा क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलंय. नेचर, डॉग, एनिमल, हॉर्स. द वर्ड फॉर्म बाय टेकिंग द फर्स्ट लेटर
फ्रॉम इच ऑफ द अबव वर्ड्स. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जे तुम्हाला वरती वर्ड्स दिलेले आहेत, नेचर, डॉग, अॅनिमल, हॉर्स, त्याच्यातलं फर्स्ट लेटर घ्यायचं आहे. फर्स्ट लेटर घेतल्यानंतर त्याला काय करायचंय, तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. ओके. आणि वर्ड तयार केल्यानंतर तो कोणाशी रिलेटेड, अॅनिमलच्या रिलेटेड असतो, बर्डच्या रिलेटेड आहे की मॅनच्या रिलेटेड आहे की फ्रूटच्या, हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके. एक वर्ड तयार होतो. फर्स्ट लेटर सगळ्याचं घ्यायचंय. आणि कनिष्का, याचा आन्सर मला तुझ्याकडून हवाय. डू फास्ट गाईज. आलेले आहेत, कोणाकोणाचे आन्सर आलेले आहेत? कनिष्का आन्सर सांग बाळा. समृद्धी व्हेरी नाईस, अनन्या व्हेरी गुड, अर्चित व्हेरी नाईस बेटा. मॅम नेम. सॉरी, आवाज नाही येते बाळा तुझा. नेम थर्ड ऑप्शन. मॅन, मॅन आहे बाळा तो. मॅन. हा, हँड हा कोणाच्या रिलेटेड आहे, तो मॅनच्या रिलेटेड. ओके. आता मी शेअरिंग स्टॉप करते. ओके. सगळ्यांनी मला सांगायचं आजचं सेशन सगळ्यांना समजलंय, मी जे शिकवलंय ते समजतंय. यस यस मॅम. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी आन्सर करायचंय मला. ओके.